कोठाळा ग्रामपंचायतीच्या गायरान जागा औद्योगिक विकास महामंडळाला देण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध। कोठाळा नवापूर ग्रामपंचायत हद्दीतील गुरेचराईसाठी राखीव आणि सार्वजनिक उपयोगाच्या जमिनी औद्योगिक विकास महामंडळाला औद्योगिक क्षेत्रासाठी हस्तांतरित करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय। याबाबत कोठाळा ग्रामपंचायतीच्या वतीनं तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, सत्यशोधक संघटनेचे आरटी गावित, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते। कोठाळा ग्रामपंचायत हद्दीतील भोनामला, फुलफळी, बोरदाफळी या भागांमध्ये प्रामुख्याने आदिवासी समाज वास्तव्यास असून पशुपालन हा त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे। सदर जमिनीवर गुरचराईसाठी मोकळी जागा, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, विहिरी, बोरवेल, गाव तलाव, सार्वजनिक स्मशानभूमीसह पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड क्षेत्र आहे। या जमिनींशिवाय पशुधनासाठी पर्यायी चराई व्यवस्था नाहीये। जमीन एमआयडीसी कडे हस्तांतरित झाल्यास जनावरांची चराई बंद होईल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल, आदिवासी समाजाच्या उपजीविकेवर परिणाम होईल आणि पर्यावरणीय आणि सामाजिक समतोल बिघडेल, वाहतुकीचा रस्ता बंद होईल। ग्रामपंचायतीकडून आजतागायत या जमिनींच्या हस्तांतरण बाबत कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलं नाहीये। महसूल अभिलेखात 7/12 ही जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याची नोंद कायम आहे। ग्रामसभेची स्पष्ट संमती नसताना जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। यावेळी भरत गावित यांनी सांगितलंय की ही जागा पूर्वीपासून ग्रामपंचायतीच्या मालकीची असून यापूर्वीही 2दा एमआयडीसी कडे देण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र ग्रामस्थांनी त्याला विरोध केला होता। या ठिकाणी वडिलोपार्जित स्मशानभूमी, पाझर तलाव आणि गावातील दळणवळणाचे रस्ते आहेत। अलीकडे एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी मोजमाप करण्यासाठी गावात आल्यानंतर ही जमीन शासनानं एमआयडीसीच्या नावावर केल्याचं समजल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात आलाय। ही जागा आम्हाला परत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करणार आहोत। सत्यशोधक संघटनेचे आरटी गावित यांनी शासनावर आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप केलाय। कोणतीही पूर्वसूचना न देता जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सुरू असून जर ही जमीन ग्रामस्थांना परत मिळाली नाही तर 12 फेब्रुवारीला तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल। या निवेदनावेळी कोठाळा आणि भोनामळा येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर मोठी गर्दी करून आपला निषेध नोंदवलाय। सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी मुख्य संपादक सुनील गावित, नवापूर। सर्व कोठाळा भोनामळा ग्रामस्थ माननीय तहसीलदार महोदय यांच्याकडे आलो होतो। निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलं की जी कोठाळा लगतची जी गुरचरणाची जागा आहे ही याच्या अगोदर रायगड ग्रुप ग्रामपंचायत होती तेव्हापासून ही आमच्याकडे होती आणि जेव्हा ग्रामपंचायतीचं विभाजन झालं, रायगड ग्रामपंचायत वेगळी झाली, कोठाळा ग्रामपंचायत वेगळी झाली, तेव्हा ती कोठाळा ग्रामपंचायतला ती जागा मिळाली आणि तो 7/12 हा कोठाळा ग्रामपंचायतीचा होता। पण 2दा आमच्या ग्रामपंचायतीने शासनाने ही जागा, शासनाची जागा ही दुसऱ्या एमआयडीसीने मागणी केली होती आणि त्यावेळेसही आम्ही ग्रामस्थांनी सांगितलं की त्या ठिकाणी आम्हाला पाण्याची सोय नाही, त्या ठिकाणी आम्हाला जे आमचे वडिलोपार्जित त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे, पाझर तलाव त्या ठिकाणी आहे, यायचा जायचा रस्ता तो आमचा आहे, तर ही जागा कोणाला दुसऱ्या खाजगी किंवा दुसऱ्या कोणालाही शासकीय विभागाला देण्यात येऊ नये अशी आम्ही त्यावेळीची विनंती केली होती आणि 2012-13ला शासनाने आमची ती विनंती मान्य करून ती जागा पूर्ववत गावठाण म्हणून आमच्याकडे ठेवली होती। पण 2017-18 मध्ये एमआयडीसीने औद्योगिक विकास महामंडळाने ती जागा शासनाकडनं मागितली आणि तेव्हा माननीय कलेक्टर महोदयांकडनं ती जागा, गावठाणची जागा ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला एमआयडीसीला वर्ग झाली। त्याच्यानंतर आमच्यापर्यंत ती कधी आम्ही तो 7/12 बघितला नाही, आम्हाला समजलं नाही। पण जेव्हा 7-8 वर्षानंतर म्हणजे आता 2-4-8 दिवसापूर्वी त्या ठिकाणी एमआयडीसीचे अधिकारी त्या ठिकाणी जेव्हा जागा मोजणीसाठी आले तेव्हा आम्हाला समजलं की ही जागा गुरचरणाची जागा ही एमआयडीसीकडे वर्ग झालेली आहे। म्हणून आज आम्ही सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी माननीय तहसीलदार महोदय आणि माननीय कलेक्टर मॅडम यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की जी आमची गुरचरणाची जागा आहे, जी आमची पाण्याची जागा आहे, कारण त्या ठिकाणाहून पूर्ण गावाला पाणी जातं आणि त्या ठिकाणी त्या ग्रामस्थांची, कोठाळा ग्रामस्थांची स्मशानभूमी आहे, तर ही आमची जागा पूर्ववत ही ग्रामपंचायतला मिळावी, गावठाण म्हणून ती मिळावी, कारण आमच्या
गुरंढोरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी नाही किंवा त्यांना चरण्यासाठी चारा नाही, म्हणून ती पूर्ववत जागा आम्हाला मिळावी म्हणून सगळे आम्ही ग्रामस्थ त्या ठिकाणी आलो होतो. MIDCचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी आले होते. MIDCच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही विनंती केली की साहेब आपण सुद्धा ही जी जागा आहे ही पूर्ववत गुरचरणासाठी ना हरकत आपण द्यावी. तर माननीय तहसीलदार महोदय, माननीय धुळ्याचे MIDCचे आरो पारधी साहेब यांची समन्वय आता बैठक होतील, त्याच्यातनं सामंजस्यपणाने मार्ग निघेल. आम्ही सगळे ग्रामस्थ, कोठाडा ग्रामस्थ शासनाच्या जी अधिकार आहे, शासनाचा जो अधिकार आहे त्या अधिकारान्वये आम्ही आमची जी पूर्ववत जागा आहे ती आम्ही आमच्यासाठी मागणी करतो आहेत. आणि नक्कीच कलेक्टर मॅडम, तहसीलदार साहेब हे या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नक्कीच ती गुरचरणासाठी आणि गावकऱ्यांच्या त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय आहे, स्मशानभूमी आहे आणि पिण्याची सोय आहे, तर शासन नक्कीच त्या गोष्टीचा विचार करून पूर्ववत ती जागा आम्हाला देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय नवापूर पोलीस स्टेशनचे PI साहेब यांच्याशी नवापूर तालुक्यातील कोटकडा आणि नांदवण शिवारात जी MIDC आलेली आहे त्या MIDC मध्ये जो काही गैरप्रकार सुरू आहे त्याच्याबद्दल चर्चा होती. आणि त्या चर्चे दरम्यान आम्ही MIDC समोर हे 5-6 विषय ठेवलेले आहेत, त्याची माहिती आणि तात्काळ त्याने उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा 12 तारखेला सत्यशोधक शेतकरी सभेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आता याच्यात जे प्रश्न उपस्थित केले आम्ही ते प्रश्न असे आहेत, नवापूर MIDCतील सर्व कारखान्याचे तात्काळ रोजगार एडिट करण्यात यावे, कारण की या MIDC मध्ये परप्रांतीय हे घुसवलेले आहे. स्थानिक आदिवासींना रोजगार न देता MP मधले, राजस्थान मधले इकडचं लोकांना भरती केलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथं सामाजिक सलोखा आहे तो बिघडत आहे. दुसरी मागणी आम्ही केलेली आहे, प्रत्येक कारखान्यात स्थानिक नागरिकांसाठी किमान ठराविक 80% रोजगार बंधनकारक करण्यात यावा. हा कायदा आहे की स्थानिक आदिवासींना किंवा स्थानिक जे तरुण आहेत त्यांना 80% जागा भरण्यात याव्या, परंतु ते तसं झालेलं नाही. शासनाच्या सबसिडी व कर सवलतीच्या अटीचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यावर कठोर दंडात्मक कारवाई करून त्यांची सबसिडी रद्द करण्यात यावी. हे आदिवासी एरियामध्ये एक कंपनी आलेल्या आहेत आणि या आदिवासींची जी सबसिडी आहे ते सबसिडी कारखान्यांना देण्यात येत आहे आणि त्या सबसिडीचा गैरउपयोग हे कारखाने करीत आहे, त्याचे ऑडिट करण्यात यावं. त्याच्यानंतर चौथी जी मागणी आहे की स्थानिक बेरोजगार युवकांची अधिकृत रोजगार नोंदणी यादी तयार करून त्यांना प्राधान्याने नोकरी देण्याचे आदेश देण्यात यावे. म्हणजे जे मजूर आहेत त्या कारखान्यामध्ये त्यांचे एडिट करण्यात यावे, कोणकोणत्या गावातले कुठला आहे ते सगळं एडिट करून ग्रामपंचायतीला देण्यात यावे. 5वी मागणी आहे, पैसा कायद्यानुसार ग्रामसभा व ग्रामपंचायत परवानगीची तपासणी करून त्यांचा अहवाल जाहीर करण्यात यावा. म्हणजे स्थानिक कटोडा ग्रामपंचायत असेल, नांदवण ग्रामपंचायत असेल, यांची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता या कंपन्या तिथं उभ्या राहिलेल्या आहे. केमिकल कंपन्या सुद्धा तिथं आहे. रासायनिक उद्योगामुळे होणाऱ्या एक कंपनीचं नाव निराधार कंपनी, याशिवाय इतर कंपन्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या बेकायदेशीरपणे सुरू आहे आणि त्या बेकायदेशीर कंपन्या सुरू झालेल्या आहेत. त्यांच्यामुळे आदिवासींवर होणाऱ्या आरोग्य आणि पर्यावरण परिणामाबाबत सविस्तर अहवाल हा सादर करण्यात यावा. 7वी जी मागणी आहे की आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन संपादन, पुनर्वसन व रोजगाराबाबतची कायदेशीर अंमलबजावणी तपासून स्पष्ट अहवाल देण्यात यावा. ज्या आदिवासींना पूर्णतः भूमिहीन करता येत नाही, ज्या आदिवासींच्या जमिनी त्यांनी घेतलेल्या आहे त्या आदिवासींना इथं स्थानिक कंपन्यांमध्ये किती टक्के रोजगार दिला, म्हणजे ज्या समजा माझी जमीन घेतलेली आहे, माझ्या मुलाला किंवा मला त्या कंपनीत रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे का पूर्णपणे त्या माणसांना बेदखल करण्यात आलेलं आहे, याचे पूर्ण ऑडिट करून हे ग्रामपंचायती आणि सत्यशोधक शेतकरी सभेला देण्यात यावे. अन्यथा 12 फेब्रुवारी देशभरामध्ये कम्युनिस्ट पक्षांमार्फत आंदोलने होणार आहेत. याच धर्तीवर आम्ही या MIDCच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. 12 तारखेपर्यंत आम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत, मागणी केलेली आहे, त्या प्रश्नाचे त्यांनी लगेच आम्हाला उपलब्ध करून देण्यात याव्या. अन्यथा ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या केमिकल कंपन्यामुळे आदिवासींचं भविष्य, आदिवासींचं आरोग्य, आमच्या मुलांचं आरोग्य हे जर बिघडलं तर त्याची सर्वस्व जबाबदारी कोण घेणार आहे
त्याचं ठोस उत्तर इथल्या प्रशासनाने देण्यात यावे हाच इशारा आज आम्ही देतोय की या 10 दिवसामध्ये आम्हाला प्रत्यक्ष या कंपन्यांचं एडिट करून मिळावं, नाही 12 तारखेला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। याच्याच बरोबर कोठडा जे गुरुचरण जमिनी आहे त्या गुरुचरण जमिनी ग्रामपंचायतीला न विचारता कलेक्टर मॅडमने परस्पर MIDCच्या नावावर केलेला आहे। ग्रामपंचायतीला आम्हाला कुणालाच माहित नाही। जेव्हा या MIDC आमच्या जमिनीमध्ये येऊन सर्वे करत होतं तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या जमिनी या MIDCला वर्ग करण्यात आलेला आहे। त्या MIDC आपल्या गुरुचरण जमिनीमध्ये आमच्या स्मशानभूमी आहे, तिथं आमच्या पाण्याची व्यवस्था आहे, बोरवेल आहे, तिथं आमच्या ग्रामपंचायत कार्यालय आहे, तिथं आमचं तलाव आहे, असं अनेक सोयी सुविधा त्या गुरुचरण जमिनीमध्ये आहेत। जर गुरुचरण जमीन हे MIDCला जर दिले तर आमचा आदिवासी हा फरक आहे आणि आदिवासींच्या बाजूने जे कायदे ते फक्त कागदावरच राहील। यासाठी कलेक्टर मॅडमना आम्ही एवढीच विनंती करतोय की आदिवासींना न विचारता, ग्रामसभेला न विचारता कोठडा ग्रामपंचायतची जमीन जे परस्पर MIDCच्या नावावर केलेली आहे ती परत ग्रामपंचायतच्या नावावर करण्यात यावी, एवढीच मागणी आम्ही करतोय।